साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता यशस्वी असे प्रयत्न झाले। त्यानंतर देखील कोणी माझ्या कामावर नाराज होत असेल तर नाईलाज आहे। मात्र सोलापूरकरांवर मी नाराज नाही। यापुढे देखील सोलापूरच्या सर्वांगीण विकासाकरिता मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली। मागील काही महिन्यांपासून सोलापूर शहर जिल्ह्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर संपूर्ण सोलापूर शहर आणि परिसरामध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जात असतानाच सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे। पालकमंत्री सोलापूर दौऱ्यावर येतात, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात आणि निघून जातात। सर्वसामान्य कार्यकर्त्यांची दखल पालकमंत्र्यांकडे घेतली जात नाही असे आरोप होत असताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात होती। शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर दौऱ्यावर आले होते। 7 रस्ता येथील नियोजन भवन येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, चांगलं काम करत असताना कुणी दुखावलं असेल तर याची पर्वा नाही। मी सोलापूरच्या विकासाकरिता आवश्यक असलेले सर्व प्रयत्न करेन आणि त्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। कसं होतं शेवटी का म्हणजे जो माणूस काम करतो, मनापासून काम करतो, आज जातो, शेवटी त्याला असं थोडं झाल्यावर थोडं काही गोष्टींमध्ये दुःख साहजिक आहे। आणि काम करणाऱ्या माणसाला, जो काम करत नाही त्याला काही दुःख होण्याचा विषय पण येत नाही। जो काम करतो ना त्या माणसाला वेदना होतात। असं कुठं काही चुकीचं तुमच्याकडून ह्याच्याकडून काही लिहिलं दाखवलं वगैरे तर त्या वेदना होतात, पण त्या वाईट थोडं वाटणं साहजिक आहे। शेवटी आपण माणूस आहे, शेवटी काम करतो आपण। पहिल्या लाटेमध्ये आता तुम्ही आता विषयच काढलाय, पहिल्या लाटेमध्ये आपण मी थोडं मला वाटतं 22 एप्रिल का 24 एप्रिलला मला वाटतं 24 एप्रिलला तुमच्याकडे आलो। पहिल्या लाटेमध्ये आपण सगळेजण माहिती आहे, तुम्ही कुणी त्यावेळेस कुठं कुणी जात नव्हतं त्यावेळेस आपण जिथं नको म्हणण्यापेक्षा जिथं आपल्याला पेशंट लोकांना शाबास की तिथं कुठंतरी आधार द्यायची गरज होती तिथं आपण गेलेले। पहिल्या लाटेमध्ये एकदम जोरात सगळं व्यवस्थित कव्हर केलं। दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगतो आपण चालू खरं तर पंढरपूरची आचारसंहिता लागली। मी अजूनही सांगतो खरं तुम्ही लोकांनी पंढरपूरच्या आचारसंहितेमुळे माझ्यावर खूप रिस्ट्रिक्शन होती। मला तुमच्याशी बोलू नका पण सुद्धा डायरेक्ट त्या पत्रामध्ये होतं की पत्रकार परिषद सुद्धा घ्यायची नाही, कुठल्या आमदार खासदारांना सुद्धा मिटिंगला बोलावचं नाही। आणि खरं तर मी त्यावेळेस असताना सुद्धा मी काय म्हणायचं आपल्याला त्या मिटिंगला तुमच्या पंढरपूरच्या आचारसंहिता मला मिटिंगला खास परवानगी घेऊन एकदा दोनदा मिटिंगला आलो, पण तुमच्यासमोर मला येता आलं नाही। परंतु आपलं काम हे चाललेलं आहे। ऑक्सिजनचा तुटवडा, लसीकरण हे संपूर्ण देशातच गोष्ट होती, परंतु तुम्ही नुसतं फक्त आपण काय केलं सोलापूर 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 केलं। आपण प्रयत्न का शेवटी मी पण पालकमंत्री, कुठल्या पालकमंत्र्याला वाटतं की तिथं लस कमी मिळायला पाहिजे, कुठल्या पालकमंत्र्याला वाटतं की कुठं तिथं आरोग्य सेवा कमी मिळाली पाहिजे। हे करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला। दुसऱ्या लाटेमध्ये थोडं जर आचारसंहितेवर त्यामुळं प्रत्येक तालुक्यामध्ये गेलो। प्रत्येक तालुक्यात तुम्ही इतर ठिकाणची माहिती घ्या, इतर मला कोणावर काय म्हणायचं नाही। काही जण प्रत्येक तालुक्यामध्ये कदाचित मी म्हणणार नाही कुठल्या पालकमंत्र्यावर, तालुक्यामध्ये गेलो तिथल्या अडचणी लक्षात घेऊन घेतात सगळे प्रशासन, कलेक्टर असतील कमिशनर असतील, ऑक्सिजनच्या बाबतीत सुद्धा हे कलेक्टर असतील कमिशनर असतील किंवा सीओ असतील ही रात्र झोपत नव्हती। आपण पण शेवटी प्रयत्न करत होतो आणि ते प्रयत्न करत असताना तिथं काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो आज सेकंड लाट त्यामुळं ह्या प्रशासनामुळे आणि तुमच्या सगळ्यांचं शेवटी प्रशासन एकटं तुम्ही जर लोकांनी नाही सहकार्य केलं तर काही करू शकत नाही। प्रशासन आणि तुमच्या लोकांमुळं निश्चित प्रकारे ते शक्य झालं आणि एक चांगल्या प्रकारची लाट आपण ठीक आहे। आरोप प्रत्यारोप हे चालतात, हे चालत असतात, ह्याला तर शेवटी राजकारण म्हणतात, त्यामुळे त्याचं काही वाईट वाटण्याचं काही कारण आहे। पण जे केलं ते प्रामाणिकपणे प्रशासन आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं ह्या गोष्टी आज सेकंड एवढी मोठी लाट असताना तुम्हाला माहिती आहे की जे होत्याचं न होतं झालं तरी सुद्धा सगळ्यांना तुमच्या सहकार्यामुळे काही गोष्टी चांगल्या करता आल्या, निश्चित प्रकारे सगळ्यांनी आपण केल्या आणि त्याचा निश्चित प्रकारे एक आनंद मनात आहे। आणि शेवटी काम जो करतो ते जेव्हा थोडंफार काय झालं तुम्हाला मी आज सांगतो, जो काहीच करत नाही ना नुसतंही करतो ना त्याला काय वाटत नाही, पण जो मनापासून काम करतो मनापासून जो हे करतो ना त्याला कुठंतरी लोकांबद्दल वाटतं। तुम्ही सांगा मला आता सुद्धा सेकंड लाटेमध्ये सिव्हिलमध्ये आपले सुद्धा काय पत्रकार मला वाटतं आपले एबीपी माझाचे किंवा ते माझ्याबरोबर दोनदा आपण तिथं गेलो। एकदा मतिमंद मुलांचं आपल्या मंगळवेड्याच्या मुलांचं तिथं झालं, आता तुम्ही होता माझ्याबरोबर सेकंड लाटमध्ये तरी आपण तिथं गेलो ना। एवढं जाऊन एवढं आपण सगळं केलं, शेवटी सगळं केलं। आज तुमच्या सगळ्यांसमोर बसतोय। आज किती आता मला वाटतं 3:15 वाजले तरी मी सांगतो मी सकाळी इथं आलोय। सकाळी आल्यानंतर होडगी बिडगी सगळं कार्यक्रम करून तुम्हाला माहिती आहे मी पण जेवण केलेलं नाही।
पण आता एवढं काम करून जेवण नाही केलं थोडी थोडी कधी कधी होत असेल चिडचिड, परंतु ऐका ना, तसं माझं चिडचिड बिडचिड काय नाही, अजिबात माझं काय होत नाही, माझं सगळं व्यवस्थित आहे माझं. त्यामुळं ह्या गोष्टी सगळ्यात बंधून, ह्यात कुठे राजकीय काय नाही, काही नाही, पण चांगलं काम केलंय, चांगलं काम करतोय. त्यामुळं कधी कधी वाटतं, वाटत नाही असं नाही, प्रत्येकाला, मी पण माणूस आहे, तुम्ही पण पत्रकार आहे, एखादा पत्रकार खूप चांगलं काम करतो, खूप चांगलं लिखतो आणि त्याला थोडंसं काय वाटलं तर मग त्याला पण थोडं साहजिक आहे वाटणं. त्यामुळं त्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका. सोलापूर ते उजनी दरम्यान दुहेरी पाईपलाईनच्या कामाच्या अनुषंगाने वाढीव निधीचा प्रस्ताव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितला होता. तो देखील पुढील 10 दिवसात शासनाकडे सादर केला जाईल, अशी माहिती देखील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली. सोलापूर शहरातील माझ्या माता भगिनींच्या, आमच्या बहिणींच्या डोक्यावर आपल्याला हंडा उतरायचा आहे. त्यांच्या घराघरात कसं पाणी मिळेल यासाठी पालकमंत्री म्हणून माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील. येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये त्या बाबतीत निश्चित प्रकारे तुम्हाला काहीतरी चांगलं काहीतरी दिसेल.